खासदार आणि आपले लाडके मामा एकनाथ मामाचे खंबीर शिलेदार आदरणीय नरेश मस्के साहेब आलेले आहेत. त्यांच्या टाळ्याचा आणि 10 मिनिटाची जी भेट आपली झालेली आहे त्या 10 मिनिटाची भेटमध्ये नरेश मस्के साहेब साक्षीदार आहेत आणि मागील 5 महिन्याचा जो आपल्याला GR मुदतवाढीचा जो आपल्याला एक्सटेन्शन मिळालेला आहे ते एक्सटेन्शन मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं नरेश मस्के साहेबांचं मोलाचं योगदान आहे. मी तोंडावर स्तुती करत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे. म्हणून मस्के साहेब आज एकनाथ मामाचे लाडके भाचे आणि लाडक्या भाच्या आपल्या गावामध्ये आम्हाला आता महायुती सरकारवर भरोसा राहिला नाही. महायुती सरकारमधले आमचे लाडके मामा एकनाथ मामावर आमचा सगळ्याचा भरोसा आणि आमच्या जे काय करतील ते लाडके एकनाथ मामा करतील. शिंदे मामा असेपुटी दिवाळी घरी असताना आम्ही आपल्या दारात आलो. आमची दिवाळी गोड करा. एकनाथ मामा आज बंगल्यावर आहेत. आमच्या 5 लोकांची व्हिजिट करा आणि जरा आम्हाला गोड संदेश द्या. आणि आमच्या या पोरांना आणि पोरींना 30-35 वर्ष वय झाले. यांचे लग्न मोडल्या, काही लग्नात काही जणांच्या बायका पळून गेल्यात. सत्य परिस्थिती आहे, हसू नका. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातला बेरोजगार त्याच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळतंय. तो नेपाळ त्याच्या डोळ्यासमोर बाजूला काढा. महाराष्ट्र हा शिवबाचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आमचे एकनाथ मामा घेऊ शकतात. आणि एकनाथ मामाचं मन वळवण्याचं काम आपण आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणून आपण मस्के साहेब करू शकता, हा विश्वास आहे. त्यामुळं मी आता मस्के साहेबांना काय गोड बातमी घेऊन आल्यात ते आम्ही ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत. त्याबद्दल आम्ही तुमच्या शब्दाची आम्ही खूप भुकेले आहोत. आपण मला हे करा. बघा, या ठिकाणी जमलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव, आज जी प्रशिक्षणार्थी म्हणून जी योजना होती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली, आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली, म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून. त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला. तुमची संघटना असे नाही, बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले, शिंदे साहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली. आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशीसुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात, कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. गेल्या आठवड्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो, मी सुद्धा त्याला साक्षीदार आहे. शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला आहे. परंतु ही योजना प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधन अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू झालेली आहे, असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे. शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने
तुम्हाला कसं कुठल्या ठिकाणी ॲकोमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करताय. त्यांनी तसा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत, आपलेसुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहतं, परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही. सरकारी कामकाज आहे, मुळात आपल्यालाच भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं. एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि त्या अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईंट त्या ठिकाणी केलं होतं, परंतु ज्या ठिकाणी आत्ता जी काही भरती निघाली होती 10,000 आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का? अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या ठिकाणी. आता तुम्ही जर म्हटलात मी हातावर हात घेऊन बसेन, मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आत्ता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळे प्रयत्न चालू आहे. हां, केले की नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो. बरेचसे म्हणतात आम्ही नाही आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत, आता आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाली, तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जे अप्रेंटिस म्हणून ही मुलं जी काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे. असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आत्ता या महिनाभराच्या काळात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत. तर बघा, प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह बोलून चालणार नाही. आपण प्रयत्न करायला पाहिजे. जे काय आहे खाचखळगे किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं, कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात, TCS आणि यांच्यामार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे. पूर्वी त्या ठिकाणचा सिंह निवडायचा, त्याला आवडायचा तो, त्याला आवडत्या लोकप्रतिनिधी यादी द्यायचे, तो निवडायचा. परंतु आता ऑनलाईन एक्झाम आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. असं नाही आहे की टेबलाखालून काही गोष्टी होतात, काही ठिकाणी होत असतील, नाही होत असतील ही गोष्ट आहे, पण सगळ्याच गोष्टी तसं होतं असं नाही आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे. परंतु आपल्या जे काही संपर्कातली लोक आहेत की ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर आस्थापनांमध्ये असतील त्याचीसुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे. असेल, तयार नसेल तर तयार आहे. ती यादी जर आपण लवकरात लवकर शिंदेसाहेबांकडे आपण पोचूया. ते म्हणाले माझ्या परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतो आहे आणि मी प्रामाणिकपणे करतो आहे. ही योजनाच आपण सुरू केली होती, पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नाने मिळालेली आहे. एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेलो. गेल्या आठवड्यातच सन्माननीय आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो. रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्हीच आहात. एक आठवडा झाला असेल आणि साहेबांनी कानामध्ये सुद्धा सांगितलं या पोरांना काहीतरी द्यावं लागतंय आपणाला. साहेबांनी सांगितलं हे विषय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. हा विषय शासनाचा आहे. शासन दरबारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्हाला ॲकोमोडेट करता येईल, कसं कारण अप्रेंटिस आहे, अप्रेंटिसवाल्यांना ती योजना कशी पुढे चालू ठेवता येईल. त्याचबरोबर जी काय का कायम काय अप्रेंटिस म्हणून तुम्ही राहणार आहात का? 2 वर्ष अप्रेंटिस केली की परत तुम्ही म्हणणार की आम्हाला परमनंट करा. परमनंट नाही, रोजगार हवा. व्हिडिओ त्याच ठिकाणी परमनंट केला जाईल. मग त्याचं काय? थोडा व्हिडिओ लावून दाखवा. ऐका एक मिनिट साहेब, आपल्या निवडणुकीपूर्वी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक सुंदर अशा पद्धतीने घोषणा केली होती. आमचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांच्यावरती आहे आणि त्यांच्या विश्वासावरती सगळे मंडळी आले आहेत, बरोबर ना? आणि आत्तापर्यंत एकही निगेटिव्हमध्ये माणूस नाही, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण स्तराचा आहे. अगदी देवाने त्यांच्यावर, कारण आम्हाला आत्तापर्यंत निगेटिव्ह कधी बोललेलं नाही, ते पॉझिटिव्ह बोलत आले आहेत. एकनाथ शिंदे साहेब एवढे पॉझिटिव्ह आम्हाला बोलण्याच्या माध्यमातून पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना. आणि आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच आले ना. शिंदे साहेब ऐका हे बघा, तुमच्यासारखा मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे लॅक्सोसारख्या कंपनीमध्ये आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे. मला यातल्या सगळ्या खाचखळगा माहिती आहेत, मला यातले नियम माहिती आहेत, काय आहे कसं आहे. यांच्यासमोर मी साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे, कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय. तर शिंदेसाहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त कसं ॲकोमोडेट करता येईल. थांबा ना.
प्रशिक्षण भरता एका पुढं ताई. अरे ऐका ना, मला माहिती आहे सगळे विषय. ऐका, मला पूर्ण विषय माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का, हा जो मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचारला. मी हा प्रश्न कशासाठी विचारला की समजा ऐका, नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद मी उदाहरण देतो, तर तुम्ही अर्ज केले का, हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला कसं त्या त्या ठिकाणी अकॉमोडेट करता येईल, त्या त्या स्तरावरती आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे, म्हणून तर मी तुम्हाला विचारलं ना. करतायत सर, पण 11 महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही, त्याचा पुढाच उपयोग नाही. त्याचा आधार कुठेच मिळणार नाही. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की ते कुठेही कुठल्याही नोकरीसाठी ग्राह्य ग्राह्य धरल्या जाणार. ते पत्र जे प्राप्त झाले 11 महिन्याचं त्या सांगा हो सर. साहेब, मुळामध्ये माननीय दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचं टार्गेट त्यांनी ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती केली. आधी अप्रेंटिसशिपमधून त्यांना मानधन मिळायचं, विद्यावेतन, आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्यात होतं किंवा शासनाच्या वतीनं. या योजनेची अडचण अशी आहे साहेब की ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आहे आणि मूळ मेक त्याच ठिकाणी आहे. शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोण्या ठिकाणी होणार आहे, हा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून कौशल्य विभागाने ज्यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील विद्यार्थ्यांच्या अप्रेंटिससाठी, तर त्याचं आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगिताही शून्य होते. म्हणून आपणामार्फत ही विनंती आहे साहेब. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर अधिकारी निर्णय झाला असेल तो त्या निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा आपली काही सूचना असेल ती आपण शासनाकडे सांगू की बाबा अशा पद्धतीने जर या सर्टिफिकेटमध्ये आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या समजा क्लार्कमध्ये असतील, इंजिनिअरिंगमध्ये असतील, की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल, या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात, किंवा या सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाईल याच्यातसुद्धा सुझाव किंवा ज्या काय आयडियाज आहेत त्या आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं आपण सांगू ना शासनाला. तुमच्यासोबत आम्ही असू ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये. माझी आम्ही एक ते नाही विनंती आहे म्हणतोय मस्के आम्ही साहेबांना तुम्हाला. आपल्या सर्वांच्या वतीनं, उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही, सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे, लक्ष्मीपूजन आहे. पुढच्या मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक 5 लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडतील, अशा प्रकारची मी विनंती करतो. नक्कीच मी प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्यात ऐका टाळ्या नका होतो, गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदेसाहेबांना भेटलो, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा. मी साहेबांना ही तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल. मंगळवारी जरा आम्हाला 5 मिनिटाची भेट द्या सर, सोमवारी द्या, बुधवारी द्या, मंगळवारी नाही घ्या, नाही पुढच्या, कारण आता तुम्ही आम्हाला गोड बातमी दिली आहे. तर आता भारत चौधरी साहेब, मस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे, तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबाच्या हाताने आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा. मंगळवारी आपण काही हरकत नाही बेटा. हो, आपल्याला मस्के साहेब आपले आता हे एक मिनिट सर. मंगळवारपर्यंत आपण इथं थांबू. मंगळवारपर्यंत इथं नाही थांबत आम्ही. वनवे सर आता ऐकायचं, आता माझं ऐकायचं सर घरी गेल्या ऐका ना, ऐका. दिवाळी करायला नाही, पेमेंट झालंय, पेमेंट तुमचं होईल. काही होत खाली मान घालून चालायला लागते गावामध्ये. उदय सामंत साहेब वेगळे आणि आज आंदोलनात येऊन मस्के साहेबांनी आपण मी न म्हणता मी बालाजी पाटीलचा पुत्र
मी न म्हणता शिंदे साहेबाचं माझं बोलणं झाल्यावर सुद्धा ही या तरुणांना कसं द्यावं लागतं यांनी 1-2 मिनिट त्यांच्या कानात सुद्धा बोलले. मग पुन्हा बोलवून घेतले साहेबांनी मला. तुम्ही ऐकलंय की तुम्हाला मानधन किती भेटत होतं? 6, 8, 10. तर मानधन तेवढं दुप्पट मागतोय असं म्हणल्यानंतर साहेब म्हणले आता मानधनात वाढीचा विषय आत्ताच काढू नका, आधी रोजगार घ्या. मी म्हणलं चहाला आणि प्रवासाला खर्च पूर्ण गेलाय, थोडं बहुत वाढवा, काहीतरी वाढवा असं विनंती केली आहे. मस्के साहेबावर हे का विश्वास तर ठेवावा लागेल. उदय सामंत साहेबांनी 5 दिवस बाबा आंदोलन केले, उपोषण केले सांगलीला. त्यांनी भेट घालून देतो म्हणजे पण दिले नाही. पण आता आम्हाला तुम्ही त्यांच्या अगदी उजवे हात आहात. हे उजवे हात आहेत, नाही तर पुन्हा आपण मामाच्या गावाला येऊ, तसं काहीतरी करू. काही हरकत नाही ना. मामाच्या गावाला हक्कानं आले ते भाजपचे आणि एकानंही विरोधात निघून जा मग. दिले का चौधरी साहेब? आम्ही सगळे मामाचे लाडके आहोत. मी भाजपचा आहे साहेब, पण मी भाजपला शिव्या घातल्या, पण एकनाथ मामाला घातल्या का? कारण आमचे लोक दुष्ट वागू लागल्यात. करावे व्हायरल, ओठात एक आणि पोटात एक वागलेल्यात म्हणून आमच्या बेरोजगाराची दिवाळी अंधारात आली आहे. म्हणून एकनाथ मामा आपणाला गोड निर्णय देतील, शासनामध्ये ते प्रभाव टाकतील आणि आपणाला या सगळ्यांच्या हातानं आलेत ना, थोडा वेळ द्यावा. मी तर तुमच्या सोबत होतो ना शेवटपर्यंत आहे म्हणलं होतं, पण मस्के साहेब आल्यानंतर बोनस द्यायला लागले आता. नाही असू द्या, आपण मार्ग काढू. हा, या. त्यासाठी मी चांगलं हे घरी काढून देतील सगळे, काय करायचं दुसरे. अरे घडी काढून देतील हे करून चांगलं माहिती ना आता. त्याच्यामुळं हे का तुम्हाला सगळ्याला मी आणि बाबा दोघंजण मिळून हात जोडून विनंती करता. थोडं बहुत तुमच्या भावना तीव्र येतात, ऐका, तुमच्या भावना तीव्र आहेत, त्या तीव्र भावनाच्या सोबत आम्ही आहोत. आम्ही ठरवलं होतं सर, इथे जर बसू देना गेलं तर आम्ही जेलमध्ये जायचं ठरवलं होतं का नाही? पण हे का दूत म्हणून आता नरेश मस्के साहेब आले, थोडा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं तुम्ही आता आम्हाला नेतृत्व मानलंय ना, मग आमचं थोडंसं ऐका. 100% या. सर नमस्कार. हा मंगळवारी जाऊन पुढच्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंग होईल, त्याच्यामध्ये जो निर्णय होईल त्याच्यामध्ये आमचा एकतर कायम कंत्राटी पद्धतीने आम्हाला द्या आणि वेतन वाढ. जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आमचं तोंड गोड करा, त्यावेळेस आम्ही आता नको, आणि आता नको गोड करायला. आणि सर आमची अशी इज्जत द्यायला लागली. मॅडम ऐकलं आता तुमचं. हो का, भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण अत्यंत अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं हो का, तुम्ही जर रुष्ट होऊन गेलो तर मामा आनंदी होणार नाहीत. ऐका 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 माझं ऐका, आपणाला आनंदानं जायचंय. ऐका माझं ऐका, मी शेवटपर्यंत प्राण जाईपर्यंत तुमच्या सोबत आहो. त्याच्यामुळं मी मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही, बाबा मॅनेज होणारे कार्यकर्ते नाहीत. त्याच्यामुळं ऐका, आता चर्चेला जास्त वेळ करू नका. आपला तुम्ही आम्हाला नेतृत्व मानले ना बाबाला मला, मग आता मी दोघांनी मिळून तुम्हाला विनंती केली, आपण तोंड गोड करूनच जायचं. सर घ्या.